हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. जुलैमधला आपण ऑलरेडी एक टॉपिक सुरू केलेला होता, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय. आजचं आपलं आंतरराष्ट्रीयचं शेवटचं आणि दुसरं लेक्चर आहे. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली न्यूज महत्त्वाची आहे. रशिया एका महत्त्वाच्या करारातून त्या ठिकाणी बाहेर आलेला आहे आणि या कराराचे विपरीत परिणाम हे फूड सिक्युरिटीवरती त्या ठिकाणी होणार आहेत. कारण याच कराराच्या माध्यमातून युद्ध चालू असताना देखील पश्चिम आशियातले किंवा आफ्रिकेतले किंवा आशियातले जे काही देश आहेत त्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धान्य पुरवठा त्या ठिकाणी होत होता. आता रशियानं त्या ठिकाणी या करारातून बॅकआउट केलेलं आहे. त्यामुळं बरेच विपरीत परिणाम ह्या फूड सिक्युरिटीवरती होणार आहेत. ओके, काय आहे करार हा? तर रशियाची धान्य करारातून त्या ठिकाणी माघार आहे. त्यामुळे आयोग तुम्हाला साधा प्रश्न विचारू शकतो की खालीलपैकी कोणत्या देशाने धान्य करारातून किंवा ग्रेन डील, धान्य म्हणजे ग्रेन, करार म्हणजे डील, त्याला ग्रेन डील असं देखील म्हणतात. ओके, जे मराठीचा प्रॉब्लेम आहे, इंग्लिश समजतं त्यांच्यासाठी हा शब्द आहे. ग्रेन डील जी आहे त्या ग्रेन डीलमधून रशियानं बॅकआउट त्या ठिकाणी केलेलं आहे. आपण रफली म्हटलं की त्याला ग्रेन डील, परंतु ॲक्च्युली त्याचं कराराचं नाव काय आहे तर ब्लॅक सी धान्य पुढाकार, म्हणजेच ब्लॅक सी ग्रेन इनिशिएटिव्ह. म्हणजे काळ्या समुद्रातून जी काही अन्नधान्याची वाहतूक होते त्याच्या संदर्भाचा हा करार त्या ठिकाणी आहे. कारण काळा समुद्र जो आहे तो रशिया आणि युक्रेनच्या दक्षिणेकडच्या बाजूला आहे. इथून मोठ्या प्रमाणात धान्याची निर्यात होत असते आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये हे जी काही वाहणारी जहाजं आहेत, वाहतूक करणारी जहाजं आहेत, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रांचा वगैरे हल्ला होऊ शकतो. सो ह्यांच्यावर कोणी हल्ला न करता ह्यांची सेफ वाहतूक होण्यासाठीचा हा करार त्या ठिकाणी करण्यात आलेला होता. या करारातून रशियानं माघार घेतलेली आहे. त्यामुळं याचा परिणाम काय होणार आहे तर काळ्या समुद्रात जी काही युक्रेनियन बंदरं आहेत या बंदरातून निघणाऱ्या जहाजांच्या सुरक्षिततेची हमी जी आहे ती आता रशियावर असणार नाही. रशिया म्हणते की ही जी काही वाहनं किंवा ही जी काही जहाजं या बंदरातून जाणार आहेत त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी घेणार नाही. काळ्या समुद्रातली जी काही जहाजं आहेत त्यांना स्वतःच्या जबाबदारीवर ह्यांना वाहनं त्या ठिकाणी जहाजं न्यावी लागणार आहेत. त्यामुळं याच्या वाहतुकीस फटका त्या ठिकाणी बसू शकतो. आणि एकदा का वाहतुकीसला फटका बसला तर त्याच्यामुळं गहू, मका ही जी काही महत्त्वाची अन्नधान्य पिकं आहेत त्यांच्या दरांमध्ये वाढ होऊ शकते आणि ओव्हरऑलच महागाई देखील वाढू त्या ठिकाणी शकते. सो बेसिकली काळ्या समुद्रातून धान्यांची वाहतूक करण्यासंदर्भात जो काही महत्त्वाचा करार होता त्या करारातून रशिया त्या ठिकाणी माघार घेतलेला आहे. त्यामुळं या बंदरातून किंवा काळ्या समुद्रातून जी जाणारी जहाजं आहेत त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आता रशियाकडे असणार त्या ठिकाणी नाही. हे एक इन्फोग्राफिक्स आहे ज्याच्यामध्ये मी थोडं सांगितलेलं आहे की काय कसा प्रकार आहे. ओके, इथं फार मोठा ब्लॅक सी त्या ठिकाणी आहे बघा. ओके, इथं त्या ठिकाणी तुर्की आहे, इथं इस्तंबुल नावाचं तिथलं शहर आहे. ओके, या ठिकाणी रशिया आहे. ओके, इथं युक्रेन त्या ठिकाणी आहे आणि रशियानं जो काही 2014मध्ये क्रिमिया नावाचा युक्रेनचा दक्षिणेकडचा भाग हस्तगत केला होता तो त्या ठिकाणी आहे. आणि हा आहे तसा बघायला गेला तर पश्चिम युरोपचा भाग, पूर्व युरोपचा भाग. आणि ह्या पूर्व युरोपमधून मोठ्या प्रमाणात इकडच्या बाजूला ह्या काळ्या समुद्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अन्नधान्य त्या ठिकाणी पाठवलं जात होतं आणि यालाच कुठेतरी फटका त्या ठिकाणी बसलेला आहे. कारण इथं मोठ्या प्रमाणात युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळं थोडा प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण झालेला होता. ओके, काळा समुद्र धान्य पुढाकार म्हणजे ब्लॅक सी ग्रेन इनिशिएटिव्ह काय आहे तर काळ्या समुद्रातून धान्य आणि इतर पदार्थांची निर्यात करण्याचा हा उद्देश त्या ठिकाणी होता. ह्याच्यासाठी पार्श्वभूमी काय आहे तर सगळ्यांना माहीत आहे, फेब्रुवारी 2022मध्ये रशियानं युक्रेनवर आक्रमण केलं आणि रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं. आणि या युद्ध सुरू झाल्यामुळं या काळ्या समुद्रातून आफ्रिका आणि पश्चिम आशियातील देशांना होणारी जी काही धान्य निर्यात आहे ती त्या ठिकाणी बंद झाली. ओके, ऑब्व्हियसली कारण युद्धजन्य परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. सो काळा समुद्र धान्य पुढाकार हा नावाचा करार करण्याच्या पाठीमागं पार्श्वभूमी काय होती तर रशिया आणि युक्रेनच्या युद्ध. ह्या युद्धामुळं त्या ठिकाणी काळ्या समुद्रातून होणारी धान्य वाहतूक थांबली आणि त्यासाठीच हा करार त्या ठिकाणी करण्यात आलेला होता.
कराराचा गाभा कोर रिजन काय आहे कराराचा, तर युक्रेनियन बंदरातून धान्य आणि खाद्यपदार्थांची सुरक्षित वाहतूक करणं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर युक्रेनियन जी काही बंदरं आहे त्या युक्रेनियन बंदरातून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षित वाहतूक करणं. कारण इथं युक्रेन आहे, युक्रेनची जी काही बंदरं आहेत या बंदराच्या माध्यमातून तुमचं आफ्रिका असेल किंवा आशिया असेल यांना त्या ठिकाणी काय होत होती, आपण मोठ्या प्रमाणात धान्याची निर्यात त्या ठिकाणी होती आणि हीच कुठेतरी हॅम्पर त्या ठिकाणी झालेली होती. त्यामुळे या करारानुसार युद्ध काळातही युक्रेनमधून धान्याची निर्यात करणं शक्य झालं. सो क्रोनॉलॉजी लक्षात घ्या. पहिल्यांदा रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झालं. या युद्धामुळं युक्रेनियन बंदरातून जी काही धान्याची आणि खाद्यपदार्थाची निर्यात आहे ती थांबली. ती निर्यात थांबल्यामुळं यासाठी काही देशांनी एकत्र येऊन हा करार केला आणि ह्या कराराच्या माध्यमातून जे काही त्यातले क्लॉज आहेत त्या क्लॉजनुसार असं ठरलं की युद्ध काळातही युक्रेनमधून धान्याची निर्यात त्या ठिकाणी शक्य असेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा जो काही काळा समुद्र धान्य करार आहे त्याच्यावर सही कोणी कोणी केलेली आहे, तर लक्षात ठेवा संयुक्त राष्ट्र म्हणजेच युनायटेड नेशन. ॲक्च्युली युनायटेड नेशननं मध्यस्थी केलेली आहे. नंतर आहे रशिया, युक्रेन आणि नंतर आहे तुर्की. लक्षात ठेवा या करारावर सही करणारे देश तुम्हाला माहीत पाहिजे, कारण रशिया या करारातून आता बाहेर त्या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळं या कराराचे सहभागी कोण आहेत, तर युनायटेड नेशन्स नावाची आंतरराष्ट्रीय संस्था, रशिया, युक्रेन आणि तुर्की नावाचा युरोप खंडातला देश. हे जे काही चार आहेत ते सिग्नेटरीज त्या ठिकाणी आहेत. इस्तंबूल जे तुर्कीचं राजधानी आहे किंवा मोठं शहर आहे, तुर्कीचं मोठं शहर इस्तंबूल, त्या ठिकाणी त्याची सही झाली. ॲक्च्युली कराराचा कालावधी जो आहे तो 22 जुलै 2022 ते 17 जुलै 2023च्या दरम्यान त्या ठिकाणी होता. ओके, मूळ हा जो आहे तो 120 दिवसांसाठीच होता. म्हणजे जेव्हा हा 22 जुलैला करण्यात आला तेव्हापासून तो 120 दिवसांपर्यंतच करार ठेवण्यात आलेला होता. परंतु प्रत्येक वेळा हे युद्ध वाढतच झालं, कारण पहिल्यांदा असं वाटलं की 120 दिवस म्हणजे साधारणपणे 4 महिने युद्ध चालेल आणि 4 महिन्यानंतर युद्ध थांबेल असं वाटलं. परंतु स्टील आजपर्यंत देखील हे युद्ध सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला या कराराचं अपग्रेडेशन करण्यात आलं. सो मूळ करार जरी 120 दिवसाचा असला तरी तो विशिष्ट कालावधीनंतर प्रत्येक वेळेला त्याला मुदतवाढ त्या ठिकाणी देण्यात आलेली होती. त्यामुळं तो फायनली 17 जुलैपर्यंत येऊन थांबलेला आहे. सो 22 जुलै ते 17 जुलैच्या दरम्यान हा करार ॲक्टिव्ह होता आणि फायनली 17 जुलै रोजी रशियानं या करारातून माघार त्या ठिकाणी घेतलेली होती. सो मूळ करार 120 दिवसांचा असला तरी तो ऑलमोस्ट 1 वर्ष चालला, कारण 17 जुलैला बॅकआउट आहे. 1 वर्ष पूर्ण व्हायला 4-5 दिवस शिल्लक त्या ठिकाणी राहिलेले होते. सो युद्ध सुरू असताना देखील काळ्या समुद्रातून अन्नधान्य आणि इतर खाद्यपदार्थांची वाहतूक सुरक्षित व्हावी म्हणून युनायटेड नेशन, रशिया, युक्रेन आणि तुर्की या 4 देशांनी किंवा एकत्र येत या ठिकाणी या कराराची स्थापना केलेली होती. आणि हा करार जो आहे हा करार आता बंद पडलेला आहे, कारण यातल्या एका महत्त्वाच्या देशानं बॅकआउट केलेलं आहे. त्यामुळं युक्रेनियन बंदरातून जी काही जहाजं त्या ठिकाणी जातील त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आता रशियावर असणार नाही. ओके, नंतर इस्रायल नावाचा देश आहे, त्या इस्रायलमध्ये एक वादग्रस्त विधेयक मंजूर त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि याच्यामुळं तिथल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनं वगैरे केलेली आहेत. सो हे वादग्रस्त विधेयक कशाच्या संदर्भात आहे, तर तिथलं जे काही सुप्रीम कोर्ट आहे त्या सुप्रीम कोर्टांच्या जे काही हक्क आहेत त्या हक्कांवर गदा आणणारे हे विधेयक त्या ठिकाणी आहे. 11 जुलै 2023ला मंजुरी देण्यात आली. बाजूनं 64 मतदान झालं, विरोधात 56 मतदान झालं. हे जे काही मतदान झालं ते इस्रायलच्या नेसेटमध्ये झालं. नेसेट म्हणजे काय, तर त्या ठिकाणी आपली जशी संसद आहे तशी इस्रायलची जी काही संसद आहे त्याला नेसेट म्हटलं जातं. परंतु क सायलेंट आहे बघा, क ला न आहे, लक्षात ठेवा. नेसेट, नेसेट हे इस्रायलचं संसद आहे. त्या संसदेची सदस्य संख्या जी आहे ती 120 इतकी आहे. ठरावाच्या बाजूनं म्हणजे विधेयक मांडण्याच्या बाजूनं 64 मतदान पडलं, तर विरोधात 56 इतकं मतदान त्या ठिकाणी पडलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांवर मर्यादा आणणारं हे विधेयक आहे. इस्रायलच्या नियमानुसार 2दा त्या ठिकाणी मतदान करण्यात आलं. दुसऱ्यांदा देखील इस्रायलच्या कायदेमंडळात म्हणजेच नेसेटमध्ये हे मंजूर करण्यात आलेलं आहे. विधेयकातील तरतूद काय आहे, कारण आपण म्हटलं की सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांवर मर्यादा त्या ठिकाणी येत आहेत. सो विधेयकातील तरतूद काय आहे, तर सर्वोच्च न्यायालयाला सरकारचे निर्णय आता रद्द करता येणार नाहीत. एखादा निर्णय जर इस्रायलच्या
सरकारनं घेतला तर हा निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्टाला त्या ठिकाणी रद्द करता येणार नाही, असं स्पष्टपणे या विधेयकात सांगण्यात आलेलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान माहिती असू द्यात बेंजामिन नेतान्याहू त्या ठिकाणी आहेत. सो प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या देशामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारावर मर्यादा आणणारं विधेयक मंजूर करण्यात आलं, तर तो देश आहे इस्रायल. आणखीन एक जाता जाता गोष्टी विथ रेफरन्स टू पॉलिटी माहिती असू द्या, जसं भारताला संसद आहे तसं इस्रायलची जी काही संसद आहे त्याला नेसेट म्हटलं जातं आणि त्याच्या सदस्य संख्या ही 120 त्या ठिकाणी आहे, कारण देश फार छोटा त्या ठिकाणी आहे. ओके, यस. चलो, नंतर भारत आणि नेपाळ यांच्या दरम्यान जी काही रेल्वे सुरू झालेली आहे त्याचा दुसरा टप्पा देखील सुरू त्या ठिकाणी झालेला आहे. याचा मार्ग काय आहे? जयनगर, बिजलपुरा आणि बार्डीबास 68.67 किलोमीटर इतकं त्याची लांबी आहे. पहिला टप्पा जयनगर ते कुर्था एप्रिल 2022 मध्ये सुरू झाला होता आणि दुसरा टप्पा जो आहे तो आता कुर्था ते बिजलपुरा इथं सुरू झालेला आहे. 17.3 किलोमीटरचा हा टप्पा त्या ठिकाणी आहे. सो भारत नेपाळ दरम्यानचा दुसरा टप्पा हा कुर्था ते बिजलपुरा दरम्यान आहे. 17.3 किलोमीटर इतकं अंतर त्याचं त्या ठिकाणी आहे. ओके, नंतर युनायटेड नेशनमध्ये हिंदी भाषेचा प्रसार व्हावा म्हणून भारताकडून त्या ठिकाणी युनायटेड नेशनला निधी त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. सो प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की भारतानं युनायटेड नेशनला कोणत्या भाषेच्या प्रचारासाठी निधी प्रदान केलेला आहे, तर ती भाषा आहे हिंदी. ओके, सो हिंदी भाषेच्या प्रचारासाठी भारताकडून युनायटेड नेशनला निधी त्या ठिकाणी आहे. सो ह्याचा उद्देश काय आहे, तर संयुक्त राष्ट्रामध्ये हिंदीचा वापर त्या ठिकाणी वाढावा. किती निधी दिला आहे? $10 लाख आहे आणि हा $10 लाख निधी चेकच्या स्वरूपात देण्यात आलेला आहे. धनादेश कोणी दिलेला आहे, तर युनायटेड नेशनमधल्या भारताच्या ज्या काही कायमस्वरूपी प्रतिनिधी आहेत रुचिरा कंबोज, म्हणजे युनायटेड नेशनमध्ये ज्या काही भारताच्या प्रतिनिधी आहेत त्यांचं नाव आहे रुचिरा कंबोज, त्यांनी त्या ठिकाणी हा जो काही चेक आहे तो युनायटेड नेशन्सला त्या ठिकाणी दिलेला आहे. हिंदीच्या वापरासाठी संयुक्त राष्ट्रात सुरू करण्यात आलेला उपक्रम आहे हिंदी ॲट युनायटेड नेशन 2018. ओके, सो 2018 मध्ये हिंदी ॲट युनायटेड नेशन नावाचा एक उपक्रम युनायटेड नेशनमध्ये सुरू करण्यात आला, ज्याच्या माध्यमातून हिंदीच्या वापराला त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं जाईल. सो असा प्रश्न आयोगाकडून विचारला जाऊ शकतो की भारताकडून युनायटेड नेशन्सला खालीलपैकी कोणत्या भाषेच्या प्रचारासाठी निधी प्रदान करण्यात आला? हिंदी, किंवा हिंदी भाषेच्या प्रचारासाठी भारतानं खालीपैकी कोणत्या संस्थेला निधी प्रदान केलेला आहे, तर युनायटेड नेशन. अगदी कीवर्ड्समध्ये कसं लिहू शकता बघा, इथं तुम्ही इंडिया लिहा. ओके, आणि निधी दिलाय कोणाला, तर युनायटेड नेशन्सला. ओके, कशासाठी निधी दिलेला आहे, तर हिंदी जी भाषा आहे त्या हिंदी भाषेच्या प्रचारासाठी. आणि किती दिलेला आहे, तर $10 लाख इतका निधी दिलेला आहे. एकाच ओळीमध्ये तुमची ही चालू घडामोडीची नोट्स त्या ठिकाणी होऊ शकते. नोट्स बनवणं बाळांनो हे स्किल आहे. ओके, सो मी असं काही लिहिलं वगैरे असेल तर लगेच तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये लिहून ठेवा. भारतानं युनायटेड नेशनला हिंदीच्या प्रचारासाठी $10 लाख निधी त्या ठिकाणी दिलेला आहे. ओके, आणि तुम्ही जास्त काय घेऊ शकता, UN ॲट हिंदी 2018ला हा उपक्रम सुरू झालेला आहे. अगदी ते पण त्या ठिकाणी शॉर्टमध्ये लिहू शकता. ओके, येस. चलो, नंतर दुसऱ्या महायुद्धात इटली इथं जे काही युद्ध झालं तेव्हा ब्रिटिश भारताच्या बाजूनं बरेच भारतीय सैनिक त्या ठिकाणी लढलेले होते. तिथं बऱ्याच त्या ठिकाणी लोकांना किंवा जवानांना त्या ठिकाणी वीरमरण त्या ठिकाणी आलं होतं आणि त्यातली एक व्यक्ती जी आहे आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भात आहे, त्यांच्या नावानं इटलीमध्ये एक स्मारक त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. कुठले आहे त्यांचं नाव, सो त्यांचं नाव आहे VC यशवंत घाडगे स्मारक. लक्षात ठेवा, VC यशवंत घाडगे स्मारक. ओके, पेरुगिया इटली या ठिकाणी हे स्मारक उभं करण्यात आलेलं आहे. त्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो की यशवंत घाडगे यांच्या स्मरणार्थ खालीपैकी कोणत्या देशामध्ये अशा प्रकारचं स्मारक बनवण्यात आलं आहे? इटली. कारण दुसऱ्या महायुद्धामध्ये इटली जो आहे तो ब्रिटिशांच्या विरोधात होता आणि दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान ब्रिटिशांच्या बाजूनं भारताचे बरेच सैनिक त्या ठिकाणी लढले होते. सो इटलीच्या इथं जी काही मोहीम राबवली त्याच्यामध्ये जे काही भारताचे सैनिक ब्रिटिशांच्या बाजूनं त्या ठिकाणी युद्धात लढले त्यांना त्या ठिकाणी वीरमरण आलेलं होतं. सो दुसऱ्या महायुद्धात इटालियन मोहिमेत लढलेल्या भारतीय सैन्यांच्या शौर्याला आणि बलिदानाला श्रद्धांजली म्हणून हे स्मारक उभं करण्यात आलेलं आहे. आणि हे स्मारक कुणाच्या स्मरणार्थ आहे, तर नाईक यशवंत घाडगे. लक्षात ठेवा, नाईक यशवंत घाडगे यांच्या स्मरणार्थ आहे. वी ऑल लिव्ह इन अंडर द सेम सन अशी त्याची थीम त्या ठिकाणी आहे. इथं जर तुम्ही बघितलं तर मराठीमध्ये मी असं लिहिलंय VC यशवंत घाडगे स्मारक, परंतु इंग्लिशमध्ये मी काय लिहिले बघा, VC घाडगे सनडायल मेमोरियल. कारण सनडायल का म्हणतंय, कारण इथे एक घड्याळ आहे, ते घड्याळ
तुमच्या सूर्याच्या जी काही उगवणं आणि त्या ठिकाणी मावळणं आहे त्याच्यानुसार ही तुमची घड्याळ त्या ठिकाणी दिशा दाखवते. सो बेसिकली सूर्यावर आधारित तिथे हे घड्याळ तयार करण्यात आलेलं आहे, म्हणून त्याला सन डायल असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणून तिथं ब्रीदवाक्य पण तेच आहे बघा, वी ऑल लिव्ह अंडर द सेम सन. ओके, सो हे जे काही स्मारक आहे त्या स्मारकाच्या ठिकाणी अशा प्रकारचे एक सन डायल आहे. सन डायल म्हणजे काय, तर सूर्याच्या प्रकाशावर आधारित तिथं ते एक घड्याळ त्या ठिकाणी सेट करण्यात आलेलं आहे, म्हणून तसं नाव VC यशवंतराव घाडगे सन डायल मेमोरियल असं देखील म्हटलं जातं. ओके, येस. नंतर एक फार महत्त्वाची त्या ठिकाणी न्यूज आहे, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर एक चित्रपट रिलीज झाला आणि हा चित्रपट बऱ्याच लोकांमध्ये चर्चेत होता. तुमचं सोशल मीडिया असेल, न्यूज मीडिया असेल, वर्तमानपत्र असतील, ह्या सर्व ठिकाणी एकाच चित्रपटाची फार चर्चा त्या ठिकाणी होती आणि कदाचित तुम्ही हा चित्रपटाबद्दल वाचलेला असेल, काही लोकांनी हा चित्रपट बघितला असेल. कारण या चित्रपटाची जी काही प्रमुख आपण म्हणतो ना स्टोरी लाईन जी आहे ना, ती स्टोरी लाईन फार आपल्याला ज्ञात आहे. ती म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान जपानमधल्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांमध्ये अमेरिकेनं जो काही अणुबॉम्ब हल्ले केले आणि दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती झाली, त्या अणुबॉम्बचा जो काही जनक आहे त्याचं नाव होतं ओपेनहायमर. त्याच्या जीवनावर आधारित हा चित्रपट त्या ठिकाणी बनवण्यात आलेला होता. सो चर्चेतील चित्रपट ओपेनहायमर आपण मुद्दामून घेतलेला आहे, कारण चर्चेत असणाऱ्या गोष्टींवरती आयोग त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकतं. सो ओपेनहायमर कोण आहे किंवा त्याच्या संदर्भात कुठला चित्रपट वगैरे आला होता हे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. सो ओपेनहायमर हा चित्रपट जो आहे त्याची स्टोरी लाईन काय आहे, तर अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि दुसऱ्या महायुद्धात मॅनहटन प्रकल्पाच्या लॉस आलामोस प्रयोगशाळेचा संचालक असलेला जुलियस रॉबर्ट ओपेनहायमर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट त्या ठिकाणी आहे. सो अमेरिकेचा हा एक भौतिकशास्त्रज्ञ आहे आणि दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान अणुबॉम्बची निर्मिती करण्यासाठी अमेरिकेने एक प्रयोगशाळा उभारली होती लॉस आलामोस या ठिकाणी, आणि या प्रयोगशाळेचा डिरेक्टर कोण होता, तर जुलियस रॉबर्ट ओपेनहायमर. आणि याच माणसानं त्या ठिकाणी अणुबॉम्ब तयार केला आणि हाच जो अणुबॉम्ब तयार केलेला होता तो अमेरिकेनं हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवरती त्या ठिकाणी टाकला होता. आणि त्यामुळं ओपेनहायमरची एक विशेष ओळख त्या ठिकाणी तयार झालेली आहे. इव्हन विकिपीडियाला सुद्धा तुम्हाला हे दिसेल, याला अणुबॉम्बचा जनक किंवा फादर ऑफ ॲटॉमिक बॉम्ब असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं. सो या माणसानं अणुबॉम्ब तयार केला आणि हाच अणुबॉम्ब अमेरिकेनं त्या ठिकाणी वापरलेला होता. ओके, काई बर्ड आणि मार्टिन जे शेरविन यांनी एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकाचं नाव होतं अमेरिकन प्रोमेथियस. लक्षात ठेवा, अमेरिकन प्रोमेथियस द ट्रायम्फ अँड ट्रॅजेडी ऑफ जे रॉबर्ट ओपेनहायमर नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकावर आधारित हा चित्रपट आहे. त्यामुळे प्रश्न आयोग असा पण विचारू शकतं की नुकताच ओपेनहायमर नावाचा चित्रपट चर्चेत होता, तो खालीलपैकी कोणत्या पुस्तकावर आधारित आहे. सो फक्त एवढं सुरुवातीचं लक्षात ठेवा, पूर्ण लक्षात ठेवायची काही गरज नाही. अमेरिकन प्रोमेथियस, आणि हे कोणी लिहिलेलं आहे, बर्ड आणि मार्टिन, हे दोन शब्द लक्षात ठेवले तरी काही हरकत नाही. ओके, याचा दिग्दर्शक आणि लेखक कोण आहे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरचा फार मोठा दिग्दर्शक, त्याचं नाव आहे ख्रिस्तोफर नोलन. असा पण आयोग प्रश्न विचारू शकतं की ओपेनहायमर जो चित्रपट चर्चेत होता त्याचा दिग्दर्शक आणि लेखक कोण आहे, तर ख्रिस्तोफर नोलन. आणि दुसरा पण महत्त्व आणखीन एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, ज्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट बनवलेला आहे तो म्हणजे ओपेनहायमर. त्या ओपेनहायमरची चित्रपटामध्ये भूमिका कोणत्या अभिनेत्यानं साकारलेली आहे, तर तो आहे सिलियन मर्फी. लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकतो की ओपेनहायमर चित्रपटामध्ये जुलियस रॉबर्ट ओपेनहायमर यांची भूमिका खालीपैकी कोणत्या अभिनेत्यानं साकारलेली आहे, तर त्याचं नाव आहे सिलियन मर्फी. प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो बाकीचा इतिहास तुम्हाला माहीत आहे अणुबॉम्बचा, की कोणत्या तारखेला कुठल्या नावाच्या अणुबॉम्ब कुठल्या शहरावर त्या ठिकाणी टाकले. हा विज्ञान आणि तंत्रज्ञानचा भाग आहे, तो तुम्ही त्या ठिकाणी बघितला असेल. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की हा चित्रपट थोडा मध्यंतरी चर्चेत होता आणि त्याच्यावरती आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतं. कारण एखादा प्रश्न काढणाऱ्या व्यक्तीनं हा चित्रपट बघितला आणि त्याला वाटलं काही बेसिक प्रश्न आपण त्या ठिकाणी विचारूयात, तर तुम्हाला माहीत पाहिजे. सो ओपेनहायमर नावाच्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. अमेरिकन प्रोमेथियस नावाचं पुस्तक होतं, त्या पुस्तकावर आधारित चित्रपट त्या ठिकाणी बनवला आहे. ख्रिस्तोफर नोलन यानं त्याचं डिरेक्शन केलेलं आहे. सिलियन मर्फीनं त्याच्यामध्ये ओपेनहायमरची भूमिका केलेली आहे. ओके, नंतर भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय ऊर्जा प्रकल्प म्हणजे काय, भारतामध्ये हा ऊर्जा प्रकल्प आहे
परंतु या प्रकल्पामध्ये जी काही ऊर्जा तयार झालेली आहे ती दुसऱ्या देशाला आपण पुरवणार त्या ठिकाणी आहे. त्याला आपण ट्रान्सनॅशनल असं देखील म्हणू शकतो. आंतरराष्ट्रीय म्हणजे काय तर ट्रान्सनॅशनल, ओके, असं देखील त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्याचं नाव काय आहे? गोड्डा ऊर्जा प्रकल्प झारखंडमध्ये आहे. 1600 मेगावॅटचा आहे. अदानी समूहानं बनवलेला आहे आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा कुठं पाठवली जाणार आहे ह्याची ऊर्जा तर बांगलादेशला पाठवली जाणार आहे. सो झारखंड या ठिकाणी गोड्डा ऊर्जा प्रकल्प आहे. तिथं 1600 वॅट मेगा क्षमतेच्या माध्यमातून ऊर्जा तयार केली जाईल आणि ही ऊर्जा जी तयार झालेली आहे ती बांगलादेशला पाठवली जाईल. आणखीन एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, हा जो काय भारताचा पहिला ट्रान्सनॅशनल किंवा आंतरराष्ट्रीय ऊर्जा प्रकल्प आहे तो कोणी बांधलेला आहे तर तो आहे अदानी समूहानं बांधलेला. ओके, येस. नंतर युनायटेड किंगडम किंवा आपण त्याला ब्रिटन असं देखील म्हणतो, त्या ब्रिटननं एका महत्त्वाच्या कराराच्या प्रवेश प्रोटोकॉल जो आहे त्याच्यावर सही केलेली आहे. सो प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो देश आहे UK किंवा ब्रिटन. आणि कोणत्या करारावर तर CPTPP. हा CPTPP काय आहे हा आपण बघणार आहोत. तर त्याच्या प्रवेश प्रोटोकॉल म्हणजे जे काही टर्म्स अँड कंडिशन असलेलं जे काही डॉक्युमेंट असतं त्याला आपण प्रवेश प्रोटोकॉल म्हणतो. त्या प्रवेश प्रोटोकॉलवरती सही त्या ठिकाणी केलेला आहे. आणि इथंच आयोग प्रश्न विचारू शकतं की खालीपैकी कोणत्या देशाने CPTPP कराराच्या प्रवेश प्रोटोकॉलवर सही केलेली आहे. तिथं ऑप्शन UK ब्रिटन असू शकतं. सो UK किंवा ब्रिटन दोन्ही समानार्थी शब्द आहेत. जर ब्रिटन शब्द टाकला तर म्हणू नका की UK शब्द लिहिला होता सर तुम्ही ब्रिटन नव्हता. सो UKला समानार्थी शब्द लिहून ठेवा. UKलाच आपण ब्रिटन असं देखील म्हणतो. ओके, सही करणारा पहिला युरोपियन देश आहे. आतापर्यंत या करारामध्ये जे काही देश आहे त्यातला कुठलाही देश युरोपियन नाहीये. सो सही करणारा हा पहिला युरोपियन देश त्या ठिकाणी आहे. विद्यमान सदस्य जे काही सध्याला या कराराचे सदस्य आहेत त्या विद्यमान सदस्यांनी जेव्हा रॅटिफिकेशन दिलेल किंवा मान्यता देईल त्याच्यानंतरच हा करारामध्ये सामील होणार आहे. याचा अर्थ आत्ता फक्त युनायटेड किंगडमनं या कराराच्या प्रवेश प्रोटोकॉलवरती सही केलेली आहे, परंतु जे काही या कराराचे विद्यमान सदस्य आहेत त्या विद्यमान सदस्यांनी मान्यता दिल्यानंतरच युनायटेड किंगडम ऑफिशियली CPTPP नावाच्या करारावरती सहभागी होईल. राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल, राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, कंबाईन पूर्व मुख्य परीक्षा असेल, त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला बरेच करार त्या ठिकाणी करावे लागतात बघा. त्याच्यामध्ये पण तुम्हाला देसले सरांच्या पुस्तकामध्ये हा करार दिसेल CPTPP. ओके, तिथं पण हे व्हॅल्यू ॲडिशन त्या ठिकाणी करू शकतात. ह्या आहेत युनायटेड किंगडमच्या प्रतिनिधी आणि त्या ठिकाणी त्या सही करताना त्या ठिकाणी तुम्हाला आलेल्या दिसत आहेत. ओके, येस. CPTPP म्हणजे काय तर कॉम्प्रेहेन्सिव्ह अँड प्रोग्रेसिव्ह ॲग्रीमेंट फॉर ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप. लक्षात ठेवा, याचा अर्थ ह्या कराराचे जे काही देश आहेत ते ऑलरेडी ट्रान्स पॅसिफिक क्षेत्रामधले त्या ठिकाणी आहे. हा काय आहे? हा एक व्यापार करार आहे. हे सगळे देश एकमेकांसोबत कशा प्रकारे व्यापार सुलभ करता येऊ शकते ह्याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेणार आहेत. 8 मार्च 2018ला चिलीमधल्या सॅन्टियागो या ठिकाणी सही झाली. याची अंमलबजावणी 30 डिसेंबर 2018ला सुरू झालेली आहे. याचे टोटल 12 देश होते पण सध्याला 11 देश राहिलेले आहेत कारण अमेरिका ह्या करारातून बाहेर त्या ठिकाणी पडलेला आहे. कुठले कुठले आहेत बघा देश? ऑस्ट्रेलिया आहे, ब्रुनेई आहे, कॅनडा आहे, चिली आहे, जपान आहे, मलेशिया आहे, मेक्सिको आहे, न्यूझीलंड आहे, पेरू आहे, सिंगापूर आहे, व्हिएतनाम आहे. हे सगळे जे देश जे आहेत ते पॅसिफिक महासागर जो आहे तर पॅसिफिक महासागराच्या आजूबाजूला असणारे देश त्या ठिकाणी आहेत. आणि हा जो देश आहे युनायटेड किंगडम तो युरोपमधला देश त्या ठिकाणी आहे. सो पॅसिफिक महासागराला जी काही सीमा लागून लागलेली आहे ती तुमच्या पश्चिम आशियातली, पूर्व आशियातली आहे किंवा साऊथ ईस्ट एशिया जो आहे, ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड असेल, उत्तर अमेरिका खंड असेल, दक्षिण अमेरिका खंड असेल, या देशांची किंवा या खंडांची सीमा आहे. परंतु एक पश्चिम युरोपमधला देश जो युनायटेड किंगडम आहे तो या कराराचा सदस्य त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो की प्रवेश प्रोटोकॉलवर CPTPP करारासाठी प्रवेश प्रोटोकॉलवर सही करणारा पहिला युरोपियन देश कुठला आहे तर तो आहे UK. सध्याला 11 देश आहेत, पूर्वी 12 होते, परंतु अमेरिकेनं या करारातून माघार त्या ठिकाणी घेतलेली आहे. ओके, येस. नंतर आपण संक्षिप्त घडामोडी बघूयात. युनेस्को नावाची एक महत्त्वाची संघटना आहे. युनेस्को म्हणजे काय माहिती असू द्या, युनायटेड नेशन एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. ही एक युनायटेड नेशनची स्पेशलाइज्ड एजन्सी आहे. ओके, सो या युनेस्कोचा 194वा देश त्या ठिकाणी ठरलेला आहे अमेरिका. जुलै 2023मध्ये अमेरिकेनं परत एकदा युनेस्कोला रिजॉईन करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
31 डिसेंबर 2018 मध्ये अमेरिकेनं युनेस्कोचं सदस्यत्व त्या ठिकाणी सोडलेलं होतं. त्यामुळे पुढच्या आगामी काळामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याला कारण पण हे आहे, कारण जेव्हा अमेरिकेनं युनेस्कोचं सदस्यत्व सोडलं होतं तेव्हा आयोगानं प्रश्न विचारला होता की खालीलपैकी कोणत्या देशानं युनेस्को या संघटनेचं सदस्यत्व सोडलेलं आहे. तेव्हा आयोगानं प्रश्न विचारला होता जेव्हा अमेरिकेनं सदस्यत्व सोडलं होतं. त्यामुळं आत्ता आयोग प्रश्न विचारू शकतं की युनेस्कोचा 194वा देश झालेला देश कुठला आहे, तर तो आहे अमेरिका. वाटू शकतं ऑप्शनमध्ये दिल्यानंतर अमेरिका कदाचित नसेल म्हणून, पण अमेरिका हा युनेस्कोचा 194वा देश झालेला आहे. नंतर ब्राझीलच्या एका माजी राष्ट्राध्यक्षांना त्या ठिकाणी 8 वर्ष निवडणूक लढवण्यावर बंदी घातलेली आहे. त्यांचं नाव आहे जेर बोल्सोनारो. ओके, 2022ची जी काही राष्ट्राध्यक्षांच्या निवड झाली त्या निवडणुकीमध्ये त्यांनी गैरप्रकार काही केले होते म्हणून त्यांना 8 वर्ष बंदी घातलेली आहे. नंतर शहरातील सरकारी शाळांना दिवाळीची सुट्टी देण्याचं विधेयक अमेरिकेतल्या एका शहरानं मंजूर केलेलं आहे. ते आहे न्यूयॉर्क. शॉर्टमध्ये एवढंच लक्षात ठेवायचं, दिवाळीची सुट्टी आणि न्यूयॉर्क. ओके, बाकीचं तुम्हाला आयोग बाकीचं स्टेटमेंटमध्ये देईल किंवा संबंधित यंत्रणा देतील. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, दिवाळीची सुट्टी आणि न्यूयॉर्क. नंतर ग्रीसचे नवीन पंतप्रधान कोण आहेत? किरियाकोस मेत्सोटाकिस. ओके, न्यू डेमोक्रेसी पार्टीचे ते नेते त्या ठिकाणी आहेत. नंतर महिलांचे जे काही ब्युटी पार्लर आहेत त्या ब्युटी पार्लरवर बंदी घालणारा देश अफगाणिस्तान. अफगाणिस्तान या देशानं महिलांच्या ब्युटी पार्लरवर त्या ठिकाणी बंदी घातलेली आहे, कारण थोडा ऑर्थोडॉक्स देश त्या ठिकाणी आहे. महिलांना तसं पाहिजे तसं फ्रीडम त्या ठिकाणी दिलं जात नाही. सो महिलांच्या ब्युटी पार्लरवर बंदी घालणारा देश आहे अफगाणिस्तान. ओके, नंतर पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं बघा, IIT दिल्ली ही जी काही संस्था आहे त्याचा कॅम्पस जो आहे अबुधाबी इथं त्या ठिकाणी होणार आहे. परंतु IITचा भारताबाहेरील पहिला परदेशी कॅम्पस कुठं येणार आहे, तर झांझिबार या ठिकाणी आहे. झांझिबार ही टांझानियाची राजधानी त्या ठिकाणी आहे. आणि अशी कोणती IIT आहे जी IIT झांझिबारमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय कॅम्पस तयार त्या ठिकाणी करणार आहे? IIT मद्रास. सो कीवर्ड्समध्ये लक्षात ठेवा. ओके, इथं लिहितो मी IIT दिल्ली, शॉर्टमध्ये लिहितो दिल्ली. IIT दिल्लीचा कॅम्पस कुठे येणार आहे? अबुधाबीला. ओके, आणि IIT मद्रास या IITचा कॅम्पस कुठं असणार आहे, तर झांझिबारला. ओके, शॉर्टमध्ये लिहून ठेवा कारण हे प्रश्न कन्फ्यूज करण्यासारखं आहे. सो प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, अबुधाबी या ठिकाणी कोणत्या IITचा कॅम्पस येणार आहे, किंवा झांझिबार या ठिकाणी कोणत्या IITचा कॅम्पस येणार आहे. ओके, सो दिल्ली आणि अबुधाबीचं पेरिंग लक्षात ठेवायचं, मद्रास आणि झांझिबारचं लक्षात ठेवायचं. सो IIT मद्रास ही पहिली IIT आहे जिचा पहिला परदेशी कॅम्पस म्हणजे दुसऱ्या देशामध्ये ही IIT आपला कॅम्पस त्या ठिकाणी करणार आहे. ओके, नंतर तरुणांचं प्रेरणास्थान असलेले जे काही स्वामी विवेकानंद आहे त्यांचा पुतळा जो आहे तो दार ए सलाम टांझानियाच्या शहरामध्ये उभा करण्यात आलेला आहे. नंतर नेताजी सुभाषचंद्र बोस आहे त्यांचा पुतळा मलेशियामध्ये उभा करण्यात आलेला आहे. राजनाथ सिंग यांनी त्याचं अनावरण केलेलं आहे. नंतर जागतिक हिंदू काँग्रेस जी आहे ती थायलंडमधल्या बँकॉक इथं नोव्हेंबर 2023 मध्ये ऑर्गनाईज केली जाणार आहे, अजून केलेली नाहीये. नंतर जसा भारताचा स्वातंत्र्य दिन असतो 15 ऑगस्टला, तसा त्या ठिकाणी अमेरिकेचा स्वातंत्र्य दिवस आहे त्या ठिकाणी 4 जुलैला. यावर्षी तो 247वा स्वातंत्र्य दिवस त्या ठिकाणी होता. नंतर एक फोरम आहे त्याचं नाव आहे वर्ल्ड सिटीज कल्चर फोरम. या कल्चर फोरममध्ये सामील होणारं पहिलं भारतीय शहर कुठलं आहे, तर बंगळुरू. ओके, बंगळुरू हे पहिलं भारतीय शहर आहे ज्याचा समावेश वर्ल्ड सिटीज कल्चर फोरम मध्ये झालेला आहे. याचा अर्थ काय होतो हे आपल्याला जायचं नाही, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, कल्चर फोरम आणि बेंगळुरू. ओके, चलो. नंतर तुर्कीचे अध्यक्ष आहेत एर्डोगन. त्यांनी युरोपियन युनियन समोर एक अट टाकलेली आहे, जर तुम्ही आम्हाला युरोपियन युनियनमध्ये प्रवेश दिला तर युरोपियन युनियनचा एक महत्त्वाचा देश आहे तो आहे स्वीडन. ह्या स्वीडनला आम्ही नाटोच्या सदस्यत्वासाठी मान्यता देऊ. मध्यंतरी फिनलँड हा जो काही युरोपमधला देश आहे तो नाटोचा 31वा सदस्य झालेला आहे. फिनलँडसोबत स्वीडन देशानं देखील नाटोच्या सदस्यत्वासाठी अप्लाय केलं होतं, परंतु स्वीडनच्या सदस्यत्वाला तुर्कीनं विरोध केला होता. तुर्कीनं आता अट काय टाकलेली आहे की जर तुम्ही आम्हाला युरोपियन युनियन या संघटनेचं सदस्यत्व दिलं तर आम्ही स्वीडनच्या नाटोच्या सदस्यत्वाला त्या ठिकाणी मान्यता देऊ. ओके, नाटोची शिखर परिषद सगळ्यांना माहित आहे, नाटो नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. ओके, नाटोची शिखर परिषद जी आहे ती लिथुआनियाच्या विल्नियस या ठिकाणी पार पडलेली आहे. नंतर
एशिया पॅसिफिक मनी लॉन्ड्रिंगवर निरीक्षक दर्जा मिळवणारा पहिला अरब देश, लक्षात ठेवा, पहिला अरब देश जो एशिया पॅसिफिक मनी लॉन्ड्रिंगवर ऑब्झर्व्हर म्हणून आलेला आहे त्याचं नाव आहे UAE, युनायटेड अरब एमिरेट्स. नंतर जे काही ट्रेडिशनल मेडिसिन्स आहेत त्या ट्रेडिशनल मेडिसिनची आशियान देशांची शिखर परिषद, आशियान म्हणजे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन, त्यांची परिषद आपल्या विज्ञान भवन नवी दिल्ली या ठिकाणी तिथं पार पडलेली आहे. नंतर जगामध्ये ज्या काही इलेक्शन्स इन्स्टिट्यूशन आहे, जसं भारताचा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे, तसं जगामध्ये प्रत्येक देशामध्ये इलेक्शन्स कंडक्ट करण्यासाठी निवडणूक संस्था आहे. त्या निवडणूक संस्थांच्या जागतिक संघटनेच्या कार्यकारिणी मंडळाची 11वी बैठक जी आहे ती कार्टेजिना इथं त्या ठिकाणी पार पडली, जे कोलंबियामधलं ठिकाण आहे, जिथं भारताचे प्रमुख प्रतिनिधी होते राजीव कुमार, जे आपले मुख्य निवडणूक आयुक्त त्या ठिकाणी आहेत. एवढंच लक्षात ठेवायचं, निवडणुकांच्या संदर्भात जी काही महत्त्वाची कार्यकारी मंडळ आहे त्याची बैठक कार्टेजिना इथं पार पडलेली आहे. नंतर आहे बघा इंटरनॅशनल मेल सिस्टीमद्वारे, लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय जो काही मेल सिस्टीम आहे त्या सिस्टीमद्वारे बऱ्याच वेळेला बेकायदेशीर धोकादायक औषधांची वाहतूक त्या ठिकाणी होत असते. आणि हे जे काही धोकादायक औषधं आहेत त्यांची वाहतूक रोखण्यासाठी भारत आणि अमेरिकेनं एक ऑपरेशन मोहीम राबवली होती, त्याचं नाव होतं ऑपरेशन ब्रॉडर सॉर्ड. ओके, सो ऑपरेशन बॉर्डर सॉर्ड कुठल्या 2 देशांनी सुरू केलेलं आहे किंवा कशासाठी सुरू केलेलं आहे, हे 2 कीवर्ड्स तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. धोकादायक औषधांची वाहतूक रोखण्यासाठी भारत आणि अमेरिकेनं सुरू केलेला जो काही मोहीम आहे त्याला ऑपरेशन ब्रॉडर सॉर्ड असं म्हटलं जातं. 12 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय मलाला दिवस म्हणून साजरा केला जातो. पाकिस्तानमध्ये एक मुलगी होती, तिनं महिलांच्या शिक्षणासाठी फार प्रयत्न त्या ठिकाणी केले होते. सो 12 जुलै हा आंतरराष्ट्रीय मलाला दिवस, ओके, मलाला युसुफझई यांच्या नावानं हा केला जातो. नंतर लिंग बदल किंवा ट्रान्सजेंडर विवाह बंदी घालणारा देश आहे रशिया. रशिया म्हणते की आमच्या देशामध्ये कोणीही लिंग बदल करणार नाही आणि ट्रान्सजेंडर तृतीयपंथी जी आहे ती विवाह त्या ठिकाणी करणार नाही आहेत. ओके, नंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे बघा, न्यूयॉर्कमधली कार्नेगी कॉर्पोरेशन नावाची एक संस्था आहे, त्या संस्थेनं एक यादी तयार केली आहे. त्या यादीचं नाव काय आहे तर अमेरिकेतील महान स्थलांतरित, त्याला म्हटलं जातं ग्रेट इमिग्रेंट्स. म्हणजे काय, दुसऱ्या देशातले नागरिक जे आपल्या देशामध्ये येऊन स्थायिक झालेले आहेत, जे आता अमेरिकेचे नागरिक आहेत परंतु त्यांनी अमेरिकेच्या प्रगतीमध्ये फार मोठं मोलाचं योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. सो कार्नेगी कॉर्पोरेशननं तयार केलेल्या महान स्थलांतरित म्हणजे ग्रेट इमिग्रेंट्सच्या यादीमध्ये एका भारतीय वंशाच्या व्यक्तीचा समावेश त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांचं नाव आहे अजय बंगा. याच्या अगोदरच्या जी काही 2-3 महिन्यापूर्वीचे लेक्चर झालं त्याच्यामध्ये मी अजय बंगा डिटेलमध्ये घेतले होते, कारण अजय बंगा जे आहेत ते जागतिक बँकेचे अध्यक्ष त्या ठिकाणी झालेले आहेत. ओके, सो 2च गोष्टी त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. ओके, जर तुम्हाला महान स्थलांतरित लक्षात राहत असेल तर ठीक, किंवा ग्रेट इमिग्रंट्स आणि अजय बंगा हे कीवर्ड्स तुम्हाला परीक्षेच्या वेळेला लक्षात आले पाहिजे. नंतर गर्भवती कामगार न्याय कायदा लागू करण्यात आलेला देश अमेरिका. अमेरिकेने एक वेगळा कायदा लागू केलेला आहे, त्याचं नाव आहे गर्भवती कामगार न्याय कायदा. म्हणजे एखादी स्त्री गर्भवती असेल आणि ती कामावर येत असेल तर तिला योग्य सोयी सुविधा देणं, तिला न्याय वागणूक देण्यासाठी संदर्भाचा हा कायदा त्या ठिकाणी आहे. नंतर जागतिक खान काँग्रेस जी आहे ती ऑस्ट्रेलियातल्या ब्रिस्बेन या शहरामध्ये पार पडली. रिसोर्सिंग टुमॉरो क्रिएटिंग व्हॅल्यू फॉर सोसायटी अशी थीम त्या ठिकाणी आहे. एवढंच लक्षात ठेवायचं, खान आणि कुठं झाले, ब्रिस्बेनमध्ये. ओके, नंतर बघा जे काही मेंटल आजार आहेत, मानसिक विकार आहेत, त्याच्यावर उपचार करण्यासाठी एका ड्रग्सला त्या ठिकाणी प्रिस्क्राईब त्या ठिकाणी करण्याचा निर्णय त्या ठिकाणी ऑस्ट्रेलिया सरकारने घेतलेला आहे. MDMA नावाचा एक ड्रग्स आहे आणि मॅजिक मशरूम यांच्या प्रिस्क्रिप्शनला परवानगी दिलेला देश आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया म्हणते जे काही मानसिक विकार आहेत त्या उपचारांसाठी तुम्ही MDMA नावाचं ड्रग्स आणि मॅजिक मशरूम्स त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. ओके, येस. नंतर किंग विल्यम अलेक्झांडर हे नेदरलँडचे राज्य आहेत. त्यांनी एक ऐतिहासिक भाषण केलं आणि त्या ऐतिहासिक भाषणामध्ये त्यांनी आपल्या देशाची माफी त्या ठिकाणी मागितलेली आहे. का माफी मागितलेली आहे? कारण त्यांनी गुलामगिरीच्या भूमिकेबद्दल आपण चुकीची भूमिका त्या ठिकाणी घेतली होती आणि आम्ही चुकलो, आम्हाला माफ करा म्हणून असं किंग विल्यम अलेक्झांडर त्या ठिकाणी म्हणलेले आहेत, जे नेदरलँडचे राजे त्या ठिकाणी आहेत. नंतर हेरगिरी विरोधी कायद्यात सुधारणा करणारा देश चायनानं त्यांच्या हेरगिरी कायद्यामध्ये सुधारणा केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की जी काही संवेदनशील माहिती प्रणाली आहे
जर त्याच्यावर सायबर हल्ला केला तर तो हेरगिरीचं कृत्य म्हणून त्या ठिकाणी समजलं जाईल आणि त्या व्यक्तीला त्या ठिकाणी शिक्षा होईल. म्हणजे एखादी महत्त्वाची सिस्टीम आहे चायनामधली, समजा संरक्षण मंत्रालय आहे आणि त्या संरक्षण मंत्रालयावर जर सायबर हल्ला कुणी केला तर ती एक हेरगिरी आहे असं त्या ठिकाणी समजलं जाईल. नंतर आंतरराष्ट्रीय न्यायालय, त्याला आपण इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस किंवा ICJ असं देखील म्हणतो, त्या न्यायालयात इराण नावाचा देश आहे, त्या इराण विरोधात संयुक्तपणे खटला त्यांनी दाखल केलेला आहे. कोण कोण आहे? युनायटेड किंगडम, कॅनडा, स्वीडन आणि युक्रेन या 4 देशांनी मिळून इराण विरोधात संयुक्त खटला दाखल त्या ठिकाणी केलेला आहे. नंतर मोठ्या प्रमाणात जात आधारित भेदभाव त्या ठिकाणी जगभरात होत असतो, त्याला आपण कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन म्हणतो. त्याच्यावर स्पष्टपणे प्रतिबंधित करणारं पहिलं राज्य अमेरिकन राज्य कॅलिफोर्निया म्हणतंय की आमच्या राज्यामध्ये अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन केलं जाणार नाही. जसं आपण बघा अमेरिकेतलं बघा एक शहर बघितलं तिथं दिवाळीची सुट्टी आहे ते म्हणजे न्यूयॉर्क. दुसरं आपण कॅलिफोर्निया नावाचं राज्य बघतोय जिथं कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन त्या ठिकाणी प्रतिबंधित करण्यात आलेलं आहे. नंतर आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेची शिखर परिषद लंडन या ठिकाणी पार पडलेली आहे. नंतर टांझानिया देशाच्या नौदलासोबत भारतानं एक पहिलं संयुक्त विशेष आर्थिक क्षेत्र निरीक्षण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यासाठी भारताची एक युद्धनौका सहभागी झाली होती, INS त्रिशूल. नंतर भारताना जवळजवळ 105 पुरातन वस्तू अमेरिकेनं परत दिलेल्या आहेत. बऱ्याच वेळेला जे काही पुरातन वस्तू आहे त्याची चोरी होते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे लिलाव वगैरे होत असतात आणि ह्या भारतातल्या चोरलेल्या वस्तू अमेरिकेमध्ये होत्या, अमेरिकेनं त्या जप्त केलेल्या होत्या. अमेरिका म्हटलं की हा जो वारसा आहे तो तुमचा आहे, सो आम्ही तुम्हाला 105 वस्तू पुरातन ज्या आहेत त्या परत करतोय. नंतर G20 नावाची जी काही आंतरराष्ट्रीय संघटना आहे त्या संघटनेने एक सजेशन दिलेलं आहे की एका निधीची स्थापना करा आणि त्या निधीचं नाव काय आहे? जागतिक आव्हान निधी यंत्रणा, ग्लोबल चॅलेंजेस फंडिंग मेकॅनिझम. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर जर काही क्रायसिस आले तर त्याला फंडिंग करण्यासाठी आपण एक व्यवस्था निर्माण केली पाहिजे. फॉर एक्झाम्पल कोविड असेल किंवा पूर येतात, बऱ्याच काही आपत्ती त्या ठिकाणी येत असतात, अशा वेळेला मदत करण्यासाठी हे मेकॅनिझम त्या ठिकाणी असेल. नंतर अवैध स्थलांतर विधेयक किंवा इल्लेगल मायग्रेशन बिल मंजूर करणारा देश आहे युनायटेड किंगडम. हा म्हणतोय की इथून पुढे आपल्या देशामध्ये कोणत्याही प्रकारे अवैध स्थलांतर त्या ठिकाणी होणार नाही. ओके. नंतर ड्रॅगन बोट फेस्टिवल जो आहे तो चायनामध्ये साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालय जे आहे ते आहे न्यूयॉर्कला. त्या न्यूयॉर्कच्या मुख्यालयात 3 वेळा भाषण देणारी पहिली आणि सर्वात तरुण भारतीय मुलगी कोण ठरलेली आहे तर दीपिका देशवाल ह्या एक कायदा अधिकारी आहेत. त्या ठिकाणी त्यांनी 3 वेळा युनायटेड नेशनच्या हेडक्वार्टरमध्ये भाषण केलेलं आहे आणि ती सर्वात तरुण आणि पहिली व्यक्ती त्या ठिकाणी ठरलेली आहे. नंतर नेदरलँड नावाचा एक देश आहे, त्यांनी एक फार स्तुत्य निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की जानेवारी 2024 पासून क्लासरूम्समध्ये म्हणजे वर्गांमध्ये किंवा शाळांमध्ये मोबाईल फोन असतील, टॅबलेट असतील किंवा स्मार्ट वॉच असतील ह्यांच्यावर बंदी घातली जाईल. कारण बऱ्याच वेळेला शाळेमध्ये बरीच मुलं मोबाईल फोन टॅबलेट्स वगैरे घेऊन जातात, त्यामुळे त्यांचं शाळेमध्ये लक्ष कमी असतं आणि बऱ्याच वेळेला काही गैरप्रकार होण्याची देखील शक्यता त्या ठिकाणी असते. सो मला असं वाटतं की हा फार महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नेदरलँडकडनं आपण शिकलं पाहिजे आणि भारतामध्ये पण असा एक महत्त्वपूर्ण निर्णय झाला पाहिजे की शाळांमध्ये आता किंवा वर्गांमध्ये मोबाईल फोन, टॅबलेट्स आणि स्मार्ट वॉच त्या ठिकाणी वापरले जाणार नाहीत. ओके. पंचेश्वर बहुउद्देशीय ऊर्जा प्रकल्प जो आहे तो भारत आणि नेपाळच्या दरम्यान आहे. महाकाली नावाच्या नदीवरती हा प्रकल्प उभा केला जातोय. नंतर आमरस नावाचा एक भारतीय आंबा महोत्सव रशियामध्ये आयोजित करण्यात आलेला होता. प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारतातील महत्त्वाच्या आंब्याचं प्रदर्शन या ठिकाणी आमरस या नावानं त्या ठिकाणी महोत्सव ऑर्गनाईज करण्यात आला रशियामध्ये. नंतर बिमस्टेक नावाची एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे, त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांची पहिलीच बैठक थायलंडमधल्या बँकॉक या ठिकाणी पार पडली आणि परराष्ट्र मंत्री या नात्यानं भारताचे प्रतिनिधी S जयशंकर त्या ठिकाणी उपस्थित होते. ओके. येस. आता नेहमीप्रमाणे आपण आता क्विक रिव्हिजन करणार आहोत. अतिशय महत्त्वाचे मुद्दे परत एकदा आपण फास्ट रिव्हिजन त्या ठिकाणी करणार आहोत. ओके. पहिला मुद्दा आपण बघितला, रशियानं ब्लॅक सी ग्रेन डीलमधून माघार घेतलेली आहे, त्याच्यामुळं फूड सिक्युरिटीवर त्याचा वाईट परिणाम त्या ठिकाणी होणार आहे. 2022 मध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं, परंतु ह्या युद्धजन्य परिस्थितीत देखील त्या ठिकाणी पश्चिम आशिया किंवा आफ्रिकातल्या देशांना, खंडातल्या देशांना नियमित सुरक्षित पद्धतीने धान्याचा पुरवठा व्हावा म्हणून युनायटेड नेशन, रशिया, युक्रेन आणि तुर्की यांनी एकत्र येत हा 2022 मध्ये करार केलेला होता. मूळ करार 120 दिवसांचा होता,
परंतु युद्ध लांबल्यामुळं हा करार पण प्रत्येक वेळेला अपग्रेड त्या ठिकाणी करण्यात आला. इस्रायलमध्ये सर्वोच्च न्यायालयांच्या हक्कांवर निर्बंध आणणारं एक विधेयक मंजूर त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. इस्रायलच्या संसदेचं नाव आहे नेसेट आणि इथं 120 सदस्य त्या ठिकाणी आहेत. बेंजामिन नेत्यानाहू त्यांचे पंतप्रधान आहेत. नेपाळ आणि भारतच्या दरम्यान दुसरा रेल्वे टप्पा जो आहे तो सुरू झालेला आहे. कुर्ता ते बिजलपुरा 17.3 किलोमीटरचा टप्पा त्या ठिकाणी आहे. नंतर हिंदी भाषेच्या साठी भारतानं युनायटेड नेशनला $10 लाख निधी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि हा जो चेक आहे तो रुचिरा कंबोज यांनी संबंधित व्यक्तीला दिलेला आहे. नंतर इटली या ठिकाणी यशवंत घाडगे यांच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी एक स्मारक उभारले जाते आणि हे स्मारक जे आहे त्याची थीम आहे वी ऑल लिव्ह अंडर द सेम सन. नंतर ओपेनहायमर नावाचा एक चित्रपट मध्यंतरी सगळीकडं चर्चेत होता. त्याचं कारण होतं की ओपेनहायमर नावाच्या माणसानं अणुबॉम्ब तयार केला, त्यालाच फादर ऑफ न्यूक्लिअर बॉम्ब असं ॲटॉमिक बॉम्ब असं देखील त्याला म्हटलं जातं आणि यानं तयार केला जो काय अणुबॉम्ब आहे त्याचा वापर हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवरती करण्यात आलेला होता आणि याच्या जीवनावरच आधारित हा चित्रपट आहे. क्रिस्तोफर नोलन यांनी त्याचं डिरेक्शन केलेलं आहे. ओपेनहायमरची भूमिका सिलियन मर्फी यांनी केलेली आहे. भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय ऊर्जा प्रकल्प गोड्डा झारखंड इथं उभा केला जातोय. अदानी समूहाकडून यातून तयार झालेली ऊर्जा बांगलादेशला त्या ठिकाणी पुरवली जाणार आहे. नंतर युनायटेड किंगडमनं CPTPP नावाच्या कराराच्या प्रवेश प्रोटोकॉलवर सह्या केलेली आहे आणि सही करणारा हा पहिलाच देश त्या ठिकाणी आहे. सध्याला जे काही विद्यमान 11 देश आहेत त्या 11 देशांनी सही केल्यानंतरच युनायटेड किंगडम ऑफिशियली या संघटनेमध्ये त्या ठिकाणी सामील होईल. कॉम्प्रेन्सिव्ह अँड प्रोग्रेसिव्ह ॲग्रीमेंट फॉर ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप म्हणजे पॅसिफिक महासागराच्या आजूबाजूला जे काही महत्त्वाचे देश आहेत त्याच्यामध्ये मग ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई, कॅनडा, चिली, जपान, मलेशिया, मेक्सिको, न्यूझीलंड, पेरू, सिंगापूर आणि व्हिएतनाम ह्या देशांनी करारावर सह्या केलेल्या आहेत. अमेरिकानं या करारातून माघार त्या ठिकाणी घेतलेली आहे. युनेस्कोचा 194 देश अमेरिका त्या ठिकाणी ठरलेला आहे. जेल्स बोल्सोनारो हे जे काही ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष आहेत माजी, त्यांना 8 वर्ष निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. दिवाळीची सुट्टी जाहीर केलेली आहे न्यूयॉर्कनं. ओके, महिलांच्या ब्युटी पार्लरवर अफगाणिस्ताननं बंदी घातलेली आहे. नंतर IIT मद्रासचा कॅम्पस झांझिबार इथं आहे. IIT दिल्लीचा कॅम्पस अबुधाबी या ठिकाणी आहे. स्वामी विवेकानंदाचा पुतळा दार ए सलाम इथं आहे. सुभाषचंद्रांचा पुतळा मलेशिया या ठिकाणी आहे. हिंदू काँग्रेस बँकॉक या ठिकाणी होणार आहे. 4 जुलै हा अमेरिकेचा स्वातंत्र्य दिवस त्या ठिकाणी असतो. वर्ल्ड सिटीज कल्चरल फोरममध्ये बेंगळुरू या शहराचा समावेश त्या ठिकाणी झाला आहे. ओके, एर्डोगन यांनी नाटोसमोर एक अट ठेवलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला युरोपियन युनियनचं सदस्यत्व द्या, आम्ही स्वीडनच्या नाटोच्या सदस्यत्वाला त्या ठिकाणी मान्यता देऊ. नाटोची शिखर परिषद विल्नियस या ठिकाणी पार पडली. एशिया पॅसिफिक मनी लॉन्ड्रिंग निरीक्षक दर्जा प्राप्त करणारा UAE हा पहिला अरब देश त्या ठिकाणी ठरलेला आहे. निवडणूक संस्थांच्या ज्या कार्यकारी मंडळांची बैठक आहे ती कार्टेजिना इथं त्या ठिकाणी पार पडली. नंतर ऑपरेशन ब्रॉडर सॉर्ट त्या ठिकाणी पार पडले भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान, जिथं धोकादायक औषधांची वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नंतर 12 जुलै हा आंतरराष्ट्रीय मलाला दिवस असतो. लिंगबदल आणि ट्रान्सजेंडर विवाहावर रशियानं बंदी घातलेली आहे. कार्नेगी ऑपरेशन संस्थेनं जगातील महान स्थलांतरित यादी त्या ठिकाणी तयार केली आहे. त्याच्यामध्ये अजय बंगा यांचं नाव त्या ठिकाणी आहे. अमेरिकेनं गर्भवती कामगार न्याय कायदा त्या ठिकाणी लागू केलेला आहे. खान काँग्रेस ब्रिस्बन इथं पार पडले. मानसिक विकारांवर MDMA आणि मॅजिक मशरूमच्या प्रिस्क्रिप्शनला ऑस्ट्रेलियानं परमिशन दिलेली आहे. ओके, नंतर किंग्स विल्यम अलेक्झांडर यांनी गुलामगिरीच्या भूमिकेबद्दल देशाची माफी त्या ठिकाणी मागितलेली आहे. सायबर हल्ले ह्या आता हेरगिरीचं कृत्य असतील असं चायना त्या ठिकाणी म्हणत आहे. नंतर इराण विरुद्ध युनायटेड किंगडम, कॅनडा, स्वीडन आणि युक्रेननं त्या ठिकाणी अर्ज केलेला आहे. कॅलिफोर्निया इथं जात आधारित भेदभाव प्रतिबंधित करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. ओके, नंतर जागतिक आव्हान निधी यंत्रणेची स्थापना करा असं G20 त्या ठिकाणी म्हणतंय. अवैध स्थलांतर विधेयक युनायटेड किंगडमनं मंजूर केलेलं आहे. ड्रॅगन फेस्टिवल चीनमध्ये साजरा करण्यात येतो. दीपिका देशवाल ह्या युनायटेड नेशनच्या मुख्यालयात 3 वेळा भाषण देणारी पहिली आणि सर्वात तरुण मुलगी आहे. नेदरलँडनं वर्गांमध्ये जानेवारी 2024 पासून मोबाईल, टॅबलेट्स आणि स्मार्ट वॉचवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पंचेश्वर नावाचा प्रकल्प भारत आणि नेपाळच्या दरम्यान महाकाली नावाच्या नदीवर आहे. आमरस नावाचा भारतीय आंबा महोत्सव रशियामध्ये आहे आणि बिमस्टेकच्या परराष्ट्र मंत्र्यांची पहिली बैठक ही बँकॉक या ठिकाणी पार पडलेली आहे. ओके, सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.